नमस्कार मंडळी. आज आपण एक सुंदर कथा पाहणार आहोत. तर कथेचं नाव आहे शालू, सावलीतून प्रकाशाकडे. पुण्याच्या कोथरूड भागात एक मध्यमवर्गीय चाळीत राहणारी शालू. लहानपणापासून अभ्यासात हुशार, पण परिस्थितीने नेहमीच तिच्या स्वप्नांवर सावली टाकली. तिचे वडील एका खाजगी कंपनीत कारकून होते आणि आई गृहिणी. घरात सतत पैशाची चणचण असायची, पण आईचे शब्द कायम तिच्या लक्षात राहायचे. शालू, गरिबी ही आयुष्याची परीक्षा आहे, अपयश नाही. शालूची महाविद्यालयात भरती झाली, पण त्याच काळात तिच्या वडिलांचा अपघात झाला आणि ते अपंग झाले. शिक्षण अर्धवट टाकून शालूला कामाला लागावं लागलं. एक छोटासा डबा सर्व्हिसचा व्यवसाय तिने सुरू केला. स्वतः स्वयंपाक करायची, सायकलवर डबे पोचवायची. पण शालूच्या घरात एक गूढ गोष्ट घडत होती. तिच्या आजीने एकदा सांगितलं होतं, आपल्या घरात एक जुनं तांबं आहे, ते घरात ठेवायला हवंच. हे घरच्या सुदैवासारखं आहे. त्यात काही आहे, पण कोणाला दाखवायचं नाही. शालू नेहमी ते तांबं कपाटात ठेवून द्यायची. पण एका रात्री तिला असं वाटलं की त्यातून मंद उजेड येतोय. ती जवळ गेली आणि एक चिठ्ठी तिथे आढळली. ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवशील, त्या दिवशी हे तांबं तुला मार्ग दाखवेल. ती चिठ्ठी तिच्या मनात घर करून बसली होती. तिने डबा सर्व्हिसच्या माध्यमातून एक मोबाईल ॲप बनवायचा निर्णय घेतला. कोडिंग तिला येत नव्हतं, पण ती यूट्यूबवरून शिकली. काम करत दिवस रात्र झोप न घेता तिने ती ॲप तयार केली. श्री टिफिन. पहिल्याच महिन्यात 500 लोकांनी ॲप डाउनलोड केले. हळूहळू व्यवसाय वाढत गेला. आज शालूच्या श्री टिफिनचे शहरभरात 8 शाखा आहेत आणि ती स्वतः एक यशस्वी बिझनेस वुमन बनली आहे. पण आजही ते तांबं तिच्या ऑफिसात असतं. कोणी विचारलं तर ती फक्त हसते आणि म्हणते, जिद्द, श्रद्धा आणि थोडंसं गूढ यामध्ये खूप ताकद असते. ज्यांनी सावली अनुभवली त्यांना प्रकाश शोधता येतो. शालू आता शहरभर प्रसिद्ध झाली होती. तिच्या श्री टिफिन व्यवसायाची गती आता थांबलेली नव्हती, पण तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात सतत तो तांबे आणि त्यात मिळालेली चिठ्ठी गुंजत होती. ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवशील, त्या दिवशी हे तांबं तुला मार्ग दाखवेल. त्या रात्री शालू काम संपवून घरी आली. सगळं शांत होतं. ती तांब्याजवळ बसली. एक अनोखा प्रकाश त्या तांब्यातून पुन्हा झळकला आणि शालूला दिसली एक जुनी आठवण, विसरलेली. तिची आजी एकेकाळी गावातल्या बायकांना शिकवत असे. लघु उद्योग, हिशेब, घर संसार चालन. पण एका रात्री गावात काहीतरी अघोरी घडलं होतं. आजी म्हणाली होती की हे तांबं माझ्या गुरुमाईंनी दिले. ज्याच्या हाती ही जिद्द आणि शुद्ध मन असेल, त्याला हे तांबं मार्ग दाखवेल. त्या तांब्यात एक गुप्त कप्पा होता. शालूने तो कप्पा उघडला. त्यात एक जुना कागद आणि गावातल्या एका माळरानावरची नकाशा होता. त्या नकाशावर लिहिलं होतं, यशाचं मूळ तुझ्या मुळांमध्ये आहे. पुन्हा माळरान शोध. शालू पुढील रविवारी गावाकडे गेली. तिचं लहानपणीचं माळरान आता ओसाड होतं, पण एक विशिष्ट झाडाखाली तिला खणताना एक लाकडी पेटी सापडली. त्यात होते तिच्या आजीच्या व्यवसाय प्रशिक्षणाचे हस्तलिखित नोट्स, काही जुन्या स्त्रियांची आत्मविश्वास वाढवणारी पत्रके आणि एक लहानशी चिठ्ठी. जर तू हे शोधू शकलीस तर तुझं यश केवळ तुझं नाही, तर हजारो स्त्रियांचं भविष्य बदलू शकतं. त्या दिवशी शालूने ठरवलं, आता ती केवळ स्वतःसाठी नाही, तर इतर गरीब मध्यमवर्गीय महिलांसाठी काम करणार. तिने श्री टिफिन अकादमी सुरू केली. तिथे गरीब महिलांना फुकट कौशल्य शिक्षण, ऑनलाईन व्यवसाय, बँक व्यवहार आणि स्वावलंबी होण्यासाठी ट्रेनिंग दिलं जातं. शेकडो महिलांचे आयुष्य बदललं आणि शालूचं यश ते आता एक चळवळ बनलं.
आजही शालूच्या ऑफिसाच्या कोपऱ्यात ते तांबं आहे. मुकं पण सारं काही सांगणारं एक साक्षीदार. ती जिथे जाईल जिद्द आणि गूढतेची सावली तिच्या पाठीशी असेल. तर मंडळी, कशी वाटली ही कथा तुम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला अशाच सुंदर सुंदर गोष्टी ऐकायच्या असतील तर आपण तुमचा प्रतिसाद जर चांगला आला तर आठवड्याचे 3 दिवस कथा आणि 3 दिवस हास्य जत्रा. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला अशाच सुंदर सुंदर कथा अजून ऐकायच्या असतील तर आपण त्या घेऊन येऊ. तर भेटूया उद्याच्या ब्रँड न्यू हास्य जत्रेच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.